नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन कथा आणि कथेचं नाव आहे तू ही रे मितवा. पांघरुण कथेप्रमाणे याही कथेला साथ द्याल अशीच अपेक्षा करते आणि कथेला सुरुवात करते. संपूर्ण रूममध्ये आज तिची गडबड आणि लगबग जास्त होती. थोडीशी भांबावलेली, परंतु आत्मविश्वास आणि अंतर्मनातून उमळलेल्या कोवळ्या भावना समजून पाऊल टाकणारी ती. सगळ्या मैत्रिणी तिच्याकडे अवाक होऊन पाहत होत्या. मागील 1.5 वर्षात त्याने तिला इतकी भांबावलेली कधीच पाहिली नव्हती. काहीतरी असं होतं तिच्या अंतरात आणि मनात फुललेलं. त्याने तिचे गाल अगदी आरक्त गुलाबी झाले दिसत होते. हसूही निर्भल होतं. आणि सकाळ सकाळच मॅडम निळ्या रंगाचा फुल शोल्डरवाला ड्रेस घालून बाहेर जायला निघाल्या होत्या. आज ती कोणालाही चल जाते बाय काहीच बोलली नव्हती. जणू तिच्यात विश्वात मशगूल होऊन ती बाहेर पडली. तोच तिची मैत्रीण म्हणाली, मनू सकाळचे फक्त 7:30 वाजले आहेत आणि तू इतक्या सकाळी सकाळी कोठे जायला निघाली ग? अजून लायब्ररीही उघडली नसेल हा? नाही म्हणजे हातात तुझ्या बुक वगैरे काहीच नाही आहे म्हणून विचारलं. ती अजूनच हसून लाजली आणि काहीच न बोलता बाहेर पडली. बाहेर रस्त्यावर येताच तिने रिक्षा केली आणि जिजामाता उद्यान असं सांगून ती गप्प बसली. आज ती खूपच मनातल्या मनात खूप खुश होती. मनातल्या भावना आज तिला तिच्या ओठांवर आणण्याचा प्रयत्नात ती जणू होती. उद्यानात जायला पाऊण तास तरी लागणार होता. तिने डोके मागे टेकली आणि नकळतच ती आपल्या भूतकाळात हरवली. तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस आला. तो तिला त्रासदायक दिवस ठरला असता, परंतु त्याच्याशी झालेली ओळख तिला नवजीवन देऊन गेली. आजचा तो दिवस 18 नोव्हेंबर. आज तिचं कॉलेज जरा लवकरच सुटलं होतं. लवकरच फायनल बोर्डाच्या एक्झाम चालू होणार होत्या. म्हणजे 2 महिने होतेच म्हणा. ती 12वीला होती. गावापासून 20 किलोमीटर अंतरावर कॉलेज असल्यामुळे तिच्या गावातून कॉलेजला येणारी ती एकटीच मुलगी होती. अन 12वीलाही एकटीच. सगळेच पालक आपल्या मुलींना 7वीतून शाळा सोडायला भाग पाडत होते. त्याला कारणही अगदी तसेच होते. एकतर त्यांचे गाव अति दुर्गम, खूपच दुर्गम भागात वसलेले होते. गावातून जाणारी महाराष्ट्र मार्ग राज्य परिवहन महामंडळाची बसची सकाळची एक फेरी आणि संध्याकाळची अशा 2च फेऱ्या होत होत्या. ज्या गावात कॉलेज होते ते गाव थोडेसे विकसित झालेले होते. शेजारीच एक पर्यटन स्थळ असल्यामुळे होतेच. दुपारचा जेमतेम 1:30 वाजला होता. समुद्राच्या लाटांचा बेधडक आवाज घुमत होता. वरच्या साईडला घनदाट सुरूचं आणि माडाचं अरण्य होतं, जंगल होतं आणि त्यातून वाट काढणारा निमुळता आणि छोटासा लाल रंगाचा रस्ता. समुद्राच्या लाटा येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कपारीला धडकत होता आणि त्याचा नाद एक वेगळाच जाणवत होता. अंग होरपळून काढेल असं ऊन पडलं होतं. ती एकटीच घराच्या वाट्याने म्हणजेच त्या रस्त्याने चालत होती. सुनसान असा रस्ता, आजूबाजूला कोणीच नाही. एका ठिकाणी तिला शिट्टीचा आवाज आला आणि ती मनातून हादरून घाबरून गेली. कारण ह्या रस्त्यावर ती एकटी असली की तिथूनच जवळ असलेल्या एका गेस्ट हाऊसवर काम करणारी मुलं तिला मुद्दामून छेडत असत. त्यामुळे तिला दरारून घाम फुटला. तरीही तिने आपली भीती लपवली आणि आपली पावले झपझप मात्र उचलली. परंतु एका पुढच्या वळणावर तिला त्या चौघांनी वेढूनच घेतलं. आता तिला आपापल्याला ग्लानी येते की काय असं वाटायला लागलं होतं. परंतु स्वतःला वाचवायला येते स्वतःच प्रयत्न करायला लागणार होते. कारण सहसा
हा मार्ग असल्यामुळे इथून वाहनांची वर्दळ थोडी कमीच होती. आणि आजूबाजूला मनुष्यवस्ती अजून तरी 1 किलोमीटरवरील अंतरावर होती. त्याने तिला पकडले. तसा तिने एकाचा जोरात चावा घेतला आणि एकाच्या पोटात जोरात लाथसुद्धा मारली. दोघेही कळवळले. तसे त्यांचे साथीदार अजूनच चवताळले. त्यातील एक जण म्हणाला, इसमें तो बहुत दम है, रुक तेरी चर्बी में अभी उतार देता हूँ. साली हमारे साथी को मारती है, तू रुक 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 रुक, तुझे मी दिखाता हूँ. अन तो चवताळून तिच्या अंगावर धावत आला आणि त्याने तिचा ड्रेस हातांच्या बाह्याजवळ फाडला. ती जोरात मदतीसाठी धावा घालत होती, परंतु तिचा आवाज कोठेच पोचत नव्हता. आता तिचा प्रतिकार खूपच कमी पडत होता. त्यांनी चौघांनी मिळून तिला उचलून घेऊन नेण्यात इतक्यात एक गाडी थांबली. त्यातून एक तरुण उतरला आणि त्याने त्या चौघांना चांगलाच चोप दिला आणि लागलीच पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यातही दिली. परंतु तोपर्यंत ती बेशुद्ध होऊन पडली होती. काय करणार, बिचारी घाबरली होती. पोलीस त्यांना गाडीत भरत असताना तो त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, काय रे, खूपच माज आलाय तुम्हाला. एकटी अबला मुलगी दिसली, ती लागली आपली मर्दानी दाखवायला. अरे, तुमच्या अशा वागण्यांमुळे ह्या पंचक्रोशीतल्या कोणत्याच मुली शाळेत आणि कॉलेजला जात नाही. म्हणजे त्यांचे पालक त्यांना पाठवतच नाही, कारण मनात भीती. एखाद्या एकट्या मुलीला आपली मर्दानी दाखवताना तुम्हाला तुमच्या जन्मदेत्या आईची, हातात राखी बांधणाऱ्या अल्लड बहिणीची, प्रेमाने हात डोक्यावर ठेवणाऱ्या आजीची आठवण येत नाही का? तुम्हाला वाटत नाही की जिच्या इज्जतीवर तुम्ही हात टाकण्याचा प्रयत्न करत आहात, तीही कोणाची तरी बहीण असेल. तुमच्या बहिणीला जरा दुखापत झाली तरी तुम्ही हळहळता अन दुसऱ्याच्या एकट्या दिसणाऱ्या बहिणीला छेडताना तुम्ही मात्र सैतान होता. तुम्हाला तुम्ही मनुष्य असल्याची लाज वाटत नाही आहे? अरे, तुमच्यापेक्षा ते प्राणी परवडले. तुम्ही मनुष्य जातीला खरंच, अगदी खरंच आणि पुरुष धर्माला कलंक आहात. आणि नकळत त्याच्या डोळ्यांतून 2 थेंब बाहेर पडले. ते थेंबच त्याचं दुःख काहीतरी सांगत होते. त्याने पुन्हा एकदा त्या चौघांच्या एक कानाखाली लावून दिली आणि ताडकन तो आपल्या गाडीत येऊन बसला. त्या मुलीची बदनामी नको म्हणून पोलीसही गप्प गेले. म्हणजे तसं त्यानेच त्याला सांगितलं होतं. तिला तशी पाहून त्याला गलबलून आले होते, परंतु आता ती पुरती घाबरलेली होती हे त्याला माहिती होतं. त्याने गाडी वळवली आणि भरधाव वेगाने गाडी आपल्या घराकडे घेतली. गाडी बाहेर उभे करून त्याने तिला 2 हातांवर उचलून घरातसुद्धा आणली आणि तिला तशीच बेडवर ठेवून तो शांत तिच्या बाजूला बसून राहिला. तिला तसं बघून त्याच्या मनातली घालमेल काहीतरी वेगळीच होती. साधारण 15-20 मिनिटांनी तिने डोळे हळूच उघडले आणि कावऱ्या बावऱ्याने नजरेने पाहिलं. तिची भेदरलेली नजर पाहून तो म्हणाला, घाबरू नकोस, इथे तू सेफ आहेस. तुला काही कुणीही केलेलं नाही आहे. मी त्याच रस्त्याने जात असताना मला तुझ्या किंकाळण्याचा आवाज आला आणि मी गाडी थांबवली. समोरच साऱ्यांना पाहून मी लागलीच पोलिसांना पहिला फोन करून बोलावून घेतलं आणि तुला वाचवलं. पहिली मनातली अगदी सगळी भीती काढून टाक. तू स्ट्रॉंग आहेस हे लक्षात ठेव आणि आत्मविश्वासापूर्वक एक श्वास आत घे आणि आता बाहेर सोड. तुला थोडं बरं नक्की वाटेल. त्याचे शब्द ऐकताच तिला थोडं बरं वाटलं, परंतु आपला फाटलेला कॉलेजचा ड्रेस पाहून ती पुन्हा गळबळली आणि म्हणाली, माझा ड्रेस कसा फाटला? आणि ती स्वतःलाच पुन्हा चाचपचत होती.
तो तिला असं पाहून पुन्हा म्हणाला, कदाचित तू विरोध करताना त्याने ओढला असेल, तेव्हा फाटला असेल, परंतु तू खरंच सेफ आहेस. पुन्हा एकदा सांगतो, मनातली सगळी भीती काढ अन मला तुझं नाव सांग. आता त्याला तिचं नाव ऐकायचंच होतं. त्याच्या आताच्या बोलण्याने ती आश्वासक झाली अन म्हणाली, माझं नाव? मी मनस्विनी. इथूनच जवळ असणाऱ्या निर्ली गावात राहते अन आता 12वी सायन्सला आहे. तिला नॉर्मल झालेलं पाहून तो उठला अन आत जाऊन पुन्हा बाहेर आला. तेव्हा त्याच्या हातात 2 चहाचे कप होते. त्याने एक कप तिच्यासमोर धरला अन म्हणाला, चहा पी, थोडं बरं वाटेल. अगं, अंगात उत्साह येईल बघ. मनस्विनीने गप्प निमूटपणे चहा घेतला. आता तिला थोडं बरं वाटलं, परंतु आता तिला घरची आठवणही आली. तशी ती पुन्हा भांबावली अन त्याला म्हणाली, मला आता घरी जायला हवे. मला तुम्ही प्लीज घरी सोडता का? तो म्हणाला, हो, तुला घरी सोडतो. अन झालेला सगळा प्रकार तुझ्या घरच्यांच्या कानावरही घालायला हवा, म्हणजे ते तुला एकटीला अशी कॉलेजला पाठवणार नाही, सोबत कोणीतरी नक्कीच येईल. तो असं म्हणताच ती जोरात म्हणाली, माझ्या घरी? नको नको नको, अजिबात नको. हा सगळा प्रकार मी जर माझ्या घरी सांगितला तर माझं शिक्षण कायमचं बंद होईल. ती मुलं मला कायम छेडत असतात. एकदा मी सांगितलं होतं घरी, तेव्हा घरातून माझं शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु मी अगदी हट्टाने 3 दिवस अन्नाचा एकही कण खाल्ला नाही आणि त्यांना पुन्हा मला कॉलेजला पाठवायला लागले. आता एवढा मोठा प्रकार झाला म्हणून कळलं तर हे राम, तर माझे शिक्षण कायमचंच, म्हणजे अगदी कायमचंच बंद होईल. मग माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण कसं होईल सांगा ना. नको नको, त्यापेक्षा घरी न सांगितलेलंच बरं. परंतु माझा हा ड्रेस थोडासा फाटला आहे. आता हा फाटलेला ड्रेस घरी घालून गेले तर त्यांना खूप सारे प्रश्न पडतील. मला भांडावून सोडून टाकतील. नक्की काय झालं, कशामुळे झालं? तुम्ही मला तुमच्याकडचे पैसे वापरून ड्रेस आणू शकता का? मी तुमचे पैसे उद्या परत देऊन टाकीन, म्हणजे मला माझे बाबा देतात ना त्यातलेच देईन. तो फक्त म्हणाला आणि बाहेर पडला. थोड्याच वेळात त्याने तिच्यासाठी तसाच समान ड्रेस आणला. तिला आतल्या रूममध्ये चेंज करायला सांगून तो बाहेरच थांबला. ती 5च मिनिटात बाहेर आली. थोडासा ड्रेस ढगलम वाटत होता, परंतु आता पर्याय नव्हता. आणि आता ती त्याला म्हणाली, निघायचं का आपण? नाहीतर माझे घरचे आता फोन करायला सुरुवात करतील, कारण 5 वाजायला आले आहेत. तो हसला आणि म्हणाला, मी तुला घरी सोडेन, परंतु एका अटीवर. आणि आता ती शांत उभीच राहिली. मनात भीती आली होती. तिच्या पोटात भीतीचा गोळा आला. आत्ता ह्यांची काय अट असेल असे जणू तिला वाटून गेले. तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव पाहून तो म्हणाला, घाबरू नकोस मनस्विनी, मी तुला काहीही करायला सांगत नाही आहे. फक्त एवढंच सांगतो, हे माझं स्वतःचं घर आहे. माझी आई आणि मी राहतो. परंतु आता आई शेजारच्या गावी देवळात दर्शनाला गेली आहे, त्यामुळे घरी नाही आहे. परंतु यापुढे तू जर कॉलेजमधून लवकर सुटली तर तू मला कॉल करायचा. आणि जर मला वेळ होत असेल तर माझ्या घरी येऊन थांबायचं. तू एकटीने चालत मुळीच जायचं नाही. तुला मी त्या दिवशी सोडेन किंवा कधीही अगदी कोणतीही अडचण आली तर मला अगदी लगेच कॉल करायचा. हा माझा नंबर आहे. तो तिला आपला नंबर कागदावर लिहून देत म्हणाला. तिला थोडं बरं वाटलं आणि ती म्हणाली, तुमचं नाव काय सेव्ह करू? मला तुमचं नावच नाही माहीत आहे. माझ्याशी फ्रेंडशिप कराल? आणि तिने हात पुढे केला. त्यानेही
तिचा हात पुढे करून तिची फ्रेंडशिप स्वीकारली. तो म्हणाला, अडून अडून माझं नाव पाहिजे आहे तर मनस्विनी, मी माझं नाव तुला सांगेन, परंतु त्याआधी एक अट. मी तुला फक्त मनोमन असेच नावाने हाक मारेन. माझं नाव समीर आहे. दोघेजण गाडीत बसले गाडी तिच्या गावाच्या दिशेने धावू लागली. थँक्यू. ह्या कथेलाही प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा ठेवते. ह्याही कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला तू ही रे मितवा आणि पांघरूण ह्या दोन्ही कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच कथेचा नवीन भाग टाकल्यावर तुम्हाला लगेचच सूचना मिळेल.